माणिक, हे काय? या मुक्या पक्षाला तू काय शिकवून ठेवलेस? एकतर त्या पंढरीच्या विठूचं नाव घेतो आणि वरून त्या कुलक्षणी औदसेच्या नावाने का ओरडतोय? अहो जावोय बापू, माणिकला रागवू नका. काय ना, तुमचा दोघांचा जेव्हा साखरपुडा होणार होता ना, म्हणजे माणिक लहान होती त्यावेळेला, पण त्यावेळेला ती सकू या वाड्यावरती 2-4 दिवस राहायला आली होती. आणि त्या दरम्यान त्या सकूनी या पोपटाला विठू विठू बोलायला शिकवलं होतं. ते सगळं ठीक आहे. अहो सगळेच पोपट विठू विठू म्हणतात, पण हा पोपट सखू सखू कसा काय बोलेल? अहो त्याच तर नवल वाटतंय. आजवर हा पोपट कधी सखू म्हणून बोललाच नाही, विठू म्हणूनच बोलला. पण नेमकं आज तुमच्या या कामवालीकडे बघून तुळसा नाही, अहो तिच्याकडे बघून तो सखू बोललाय. अहो काहीतरीच काय. आमच्या घरच्या कामवालीला म्हणजे या तुळसाला तो कसा काय सखू बोलेल? अगं नाही गजाना, ती सखू नाही. आता मला सांग, ती सखू असती तर दिगू शेठ सखू समोर असं वागले असते होय? नाही, ती सखू नाही, ती तुळसाच असेल. अगं नाही, म्हणजे तसं बी दिगुशेठ सखूचा राग रागच करतात नाही का? मग सखूची जिरवायला तिच्या समोर लगीन केला असेल तर? अगं नाही ग, दिगू शेठ वेगळा माणूस आहे. नाही, ती वर कसे बी वागले ना तरी त्यांच्या मनात माया असती. मला नाही वाटत ही सखू असेल. काय ग? कुणाबद्दल बोलताय? सखू बद्दल? आपल्या लेकरांना पळवणारी ती हडळ परत आली का काय? आता मी तिला सोडत नसते. सुभेदार म्हणतायत ना, ते अगदी शास्त्रोक्त म्हणतायत बरं का. नाही म्हणजे कसं आहे की पशु आणि पक्ष्यांना माणसापेक्षा जरा जास्तच जाण असते. त्यांनी एखाद्या माणसाला अगदी डोळे भरून बघितलं ना की मग त्याची प्रतिमा त्यांच्या काळजात अगदी कायमची कोरून राहते आणि मग ते बरोबर ओळखतात. भाऊजी काहीतरी काय उगाच काय पचकताय? गप्पा बसा जरा. अहो पोपट आणि तुळसाचा काय संबंध? आणि हा पोपट तुळसाला सखू कसा बोलेल? अहो पण मनोरमाबाई, आपल्या सगळ्यांच्या देखत या तुळसाकडे बघून तो पोपट सखू बोललाय. तुळसा, काय झालं? एवढी घाबरलीस कशाला तू? मगाशी फार बडबड करत होतीस ना, मग आता काय वाचा बसली की काय तुझी? अहो तुम्ही तरी कशाला त्या पोपटाचा विषय ताणून धरताय? सोडून द्या ना तो विषय. नाही अंबिका, नाही, मला आता गप्प बसून चालणार नाही. या वाड्यावर पाऊल टाकल्यापासून माझ्या मनात काहूर माजलंय. का कोण जाणे, मला असं सतत वाटतंय की आपल्यापासून काहीतरी लपवलं जातंय, दडवलं जातंय. काहीतरी काळं बेरं नक्की आहे. अहो काय चालवलंय तुम्ही हे सुभेदार? एका क्षुल्लक पक्षाच्या बोलण्यावरून तुम्ही आमच्या घराण्याच्या अब्रूवर, आमच्या नियतीवर संशय घेताय? अहो असा विचार तुमच्या मनात येतोच कसा? कारण तुम्ही या दोघांचं लग्न लावण्याचा जो तडकाफडकी निर्णय घेतलाय, जो घाट घातलायत ना,
तो माझ्या गळी उतरत नाहीये. नाही, सोडा सोडा म्हणून मी माझ्या मनाला समजवतोय खरा, पण काल संध्याकाळपर्यंत या दोघांच्या लग्नाची शाश्वती नव्हती. मग असं एका रात्रीत काय आभाळ फाटलं की या दोघांचं तुम्हाला लग्न लावावं लागलं गुपचूपपणे? मला सरळ शब्दात सांगा जावई बापू, तुमचं नक्की लग्न दोघांचं झालंय ना? काय विचारतोय मी? माणिक, अगं तू तरी तोंड उघड. तुझा नवरा का गप्प असा? मामा, रमाई म्हणते की बाबाजी महाराजच आपले देव आहेत. मग तू त्यांच्यावर काय एवढा रागवला होतास? शंभू, अरे तुझ्या सखू मामीला जो काही त्रास होतोय, आपल्या घरात जे काही वाईट होतंय ना, ते या बाबाजी महाराजांमुळेच होतंय. ते खूप दुष्ट आहे. कोण आहेस तू? हा पोपट तुला सखू का म्हणाला? तू नक्की तुळसा आहेस की सखू आहेस? तू घाबरली आहेस याचा अर्थ खरी मेघ इथंच आहे. शपथ घेऊन सांग, आमच्या जावई बापूंची शपथ घेऊन सांग, तू तुळसा आहेस.